जरांगेंनी अंतरवाली सराटीतून घोषणा अशी केली की जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं उमेदवार देणार आणि जिथं शक्य नाही तिथं समोरच्या उमेदवारांकडून बॉन्डवर लिहून घेणार की आमच्या या मागण्या पूर्ण करा तरच मतदान करणार. ओबीसी नेते म्हणून ओबीसी समाजातर्फे तुम्ही काय मतदानाला आव्हान करणे जरांगेच्या या मागणीकडे कसं बघता? हे बघा, गेल्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये जरांगे पाटील ज्या आविर्भावात वागतायत की महाराष्ट्र म्हणजे आमचा, महाराष्ट्रामध्ये आम्ही पाडू, अजिंक्य महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण ज्या जरांगेने गेल्या 6-7 महिन्यात केलं त्यांना उमेदवार मिळू नये. हे बघा, जरांगेनी पाठिंबा देणं, बॉन्ड पेपरवर लिहून देणं. अहो, जरांगे पाटील इथं संविधानाची शपथ घेऊन इथं लोक बेकायदा JR काढतात. तुमचा तो स्टॅम्प पेपर कोण ऐकेल? जरांगेनी 288 सोडा, जरांगेनी फक्त 50 उमेदवार उभे करावेत आणि अशी ताकाला जाऊन मोगा लपवू नये. जरांगेनी उघड उघड भूमिका घ्यावी. एखाद्या समाजाला बेकायदा मागणी करून जी गोष्ट घडणार नाही त्या गोष्टीची मागणी करून समाजात अस्वस्थता निर्माण करायची आणि पुन्हा त्या समाजाला कुणाच्या तरी दावणीला नेऊन बांधण्यापेक्षा जरांगेनी सरळ सरळ तुतारीवरती उमेदवार द्यावेत. जरांगेनी शरदचंद्रजी पवारांच्या पक्षात यावं आणि सरळ राजकारण करावं ना, आणि राजसत्तेमध्ये जाऊन समाजाचे प्रश्न सोडवावेत. आम्ही जरांगेंना सांगू, जरांगे तुम्ही सुपाऱ्या घ्यायचं बंद करा. तुम्हाला गेल्या आठवड्याभरात कोण कोण भेटलं त्या लोकांना तुम्ही पाठिंबा देणार आहात. आमच्याकडे ते स्क्रुटिनी आहे सगळं. त्यामुळे जरांगेंनी असं लपून छपून असले उद्योग करू नयेत. सरळ राजकारणामध्ये यावं आणि आपली भूमिका जाहीर करावी. जनतेला वेड्यात काढण्याचं काम करू नये. महाराष्ट्रामध्ये 2 समाजात तेढ निर्माण करू नये. जो आरोप जागा त्यांनी अजून आद्या. फायनल केलेलं नाही, जागा ट्रायपॉड हलवते. पण थेट तुम्ही शरद पवारांवरतीच आरोप करताय ते तुतारीवरच लढा, म्हणजे तुमची काय भूमिका आहे नेमकी? हे बघा, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच जरांगेंनी तुतारीच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आम्ही पदरचं काहीच बोलत नाही. आणि आता 2 दिवसावर अर्ज भरायचे आलेत आणि जरांगे म्हणतायत बॉन्ड पेपरवर देऊ, SC ST समाजात आपण उमेदवार द्यायचे नाहीत. लोकशाही अशी नसते जरांगे. एखादी जत्रा भरवणं सोपं असतं, परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. कुठल्या तरी नेत्याला शिव्या देऊन, कुठल्या तरी पक्षाच्या प्रमुखाला शिव्या देऊन, लक्ष्मण हाकेला बदनाम करून, छगनराव भुजबळांना कमरेखालची भाषा बोलून निवडणुका जिंकता येत नाही जरांगे. त्यामुळं सरळ शरद पवारांच्या पक्षात या. मी मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणा आणि तुमच्या मागे एवढा मोठा समाज असेल तर मुख्यमंत्री व्हा आणि समाजाचे प्रश्न सोडवा. बरं, ओबीसी समाजातर्फे आता काय ओबीसी समाजाचं पुढचं काय स्ट्रक्चर असेल? हां, तुम्ही पण हां. हे बघा, जरांगे पाटलांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी 50 उमेदवार उभे करावेत. 100ची बात सोडा आणि 50 जरी उमेदवार उभे केले तर आम्ही भूमिका घेऊ ना, आणि टिट फॉर टॅट लगेच भूमिका घेऊ. त्यामुळं जरांगेंच्या भूमिकेची आम्ही वाट पाहत आहोत आणि आम्ही पण ठरवलेलं आहे की आम्ही कुणाला मतदान करायचं आणि कुणाला नाही मतदान करायचं. त्यामुळं जरांगे पाटील म्हणले आहे की आपण पाठिंबा देणार आहोत, त्यांच्यामध्ये बॉन्डवर लिहून देणार आहोत त्यांची भूमिका. तसं ओबीसी समाजाची तुम्ही नेते म्हणून काय भूमिका मांडणार आहात की तुम्ही ज्यांना पाठिंबा देणार आहात त्यांच्याकडून पण तुम्ही बॉन्डवर लिहून देणार आहात? हे बघा, बॉन्ड पेपर वगैरे खूप किरकोळ गोष्ट आहे. इथं संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री पदावर आलेला माणूस असंविधानिक पद्धतीने वागतो, बेकायदा JR काढण्याचा प्रयत्न करतो. 10-12 तासाच्या आतच JR मागे घेण्याची नामुष्की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर आलेली होती. त्यामुळे जरांगे तुझा JR कुठं, तुझा बॉन्ड पेपर कुठं टिकणार आहे? त्यामुळे जरांगेने सरळ राजकारणात यावं आणि हिंमत असेल ना, धमक असेल ना, तुतारीचा प्रचार करावा ना. कशाला उगा आडेवेडे घ्यायचे? आज दलित समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये एक त्यांच्या मनामध्ये आम्ही उमेदवार देणार नाही SC STच्या ठिकाणी त्यांची सहानुभूती मिळवायची आणि पुन्हा दलितांच्या आणि मुस्लिमांच्या मतासाठी या माणसानं हा आट्टापिट्टा लावलेला आहे. हे सगळं गोळा करणार आणि काका शरद पवारांच्या पक्षाला निवड ते सुपूर्द करणार. तुम्ही किती जागा याच इमारतीत तुम्ही घोषणा केली होती की ओबीसी समाज म्हणून चेहरे देणार आहेत. किती जागा लढवणार आहेत? काही दिवसावर आता तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. हे बघा, आम्ही भूमिका ऑलरेडी घेतलेली आहे. आमची भूमिका ऑलरेडी आमची उमेदवार सुद्धा जाहीर झालेले आहेत. त्यामुळे आम्ही योग्य ती भूमिका घेतलेली आहे. आकडा सांगा ना, किती लढणार? आकडा आमचा 50 जागांपेक्षा जास्त आहे आता सध्या. बरं, आम्ही योग्य वेळी प्रचाराला गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे आम्ही कुणाचा प्रचार करत आहोत. त्यामुळं ओबीसी म्हणून की पक्षाकडून? पक्षाकडून आहेत जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीची माणसं आहेत, जे रिझल्ट काढू शकतात, त्या माणसांना आम्ही सपोर्ट करत नाही आहोत. नाही, पण पक्ष कुठलाही असू, पक्ष कोणताही असो, शरद पवारांच्या पण. शरद पवारांचा मग आम्हाला कमिटमेंट तपासावी लागेल. कारण तो माणूस जरी एक ओबीसी मिनिट, ऐका तुम्ही 2 विधान वेगळी करताय. ऐका तुम्ही 2 वेगळे तुम्ही काय म्हणताय की ओबीसी समाजाचा चेहरा जिथं कुठं असेल
तिथं आम्ही जाऊन आंदोलन करणार, आपलं सपोर्ट करणार, बरोबर आहे. मग तो भाजपचा असू द्या, तो काँग्रेसचा असू द्या, सर्वपक्षीय आहे का तो? सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा आम्ही भूमिका जाहीर केलेली आहे की शरदचंद्रजी पवारांनी या आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि जरांगेंचा पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यांना उघड सपोर्ट केलेला आहे. त्यामुळं आम्ही शरद पवार एनिमी नंबर 1. सर प्रश्न तोच मी परत विचारतोय. हां, उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत तर ते आम्ही रिझल्ट ओरिएंटेड जर ओबीसीच्या प्रश्नावर काम करणारे असतील तर त्या माणसांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. अनेक उमेदवार आहेत. करमाळ्यामध्ये नारायणाबा पाटील आहेत, परळीमध्ये धनंजय मुंडे आहेत, येवल्यामध्ये कोण भुजबळ असतील तर त्यांना पाठिंबा, म्हणजे अजून वेळ यायची. महायुतीला सपोर्ट करणार. महायुतीला म्हणण्यापेक्षा का आम्ही हो, मग नारायण आबा पाटील हे शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना आम्ही सपोर्ट करू. साधी गोष्ट आहे. त्यामुळं पक्ष तुम्ही म्हणताय तसे बघा, ओबीसीची माणसं कायद्याच्या सभागृहात जाणं ही आमची प्रायोरिटी आहे. आम्हाला जरांगेसारखी भूमिका घेता येऊ शकते, पण आम्ही सर्व लोकांना मानणारे आहोत, संविधान मानणारे आहोत, कायदा मानणारे आहोत आणि आम्ही एका जातीची भाषा बोलत नाही ना. सर जसं जरांगे पाटील म्हणतात की आमच्या भूमिकेला जे समर्थन देतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, तसंच तुमचं देखील असणार आहे का? तुमच्या मागण्यांना जे मान्यता देतील त्यांनाच तुम्ही पाठिंबा देणार? हे बघा, नुसतं मागण्या किंवा समर्थन देऊन चालणार नाही, त्यांचं ऑडिटसुद्धा आम्हाला तपासावं लागेल. काही आमदार रिपीट अगेन निवडून आलेले आहेत, पण त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर भूमिकाच घेतली नाही. त्या माणसांना पाठिंबा द्यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं आम्ही ठरवू. आम्ही पहिल्यांदा जरांगे पाटलांना एवढंच सांगू की तुमचं लोकशाहीमध्ये स्वागत आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये जिथे प्रश्न सोडवले जातात त्या ठिकाणी तुम्ही 50 उमेदवार उभे करावेत. तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करावा. आणि परत एकदा सांगेन की तुम्ही असं काकाला मिशा नसत्या तर काकू म्हणलं असतं आणि मग काकूला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं, अशी जर तरची भाषा बोलू नये. जरांगे तुम्ही सरळ समोर या आणि निवडणुकीला समोर या. जरांगे ज्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत तर त्या उमेदवारांबाबत तुमची भूमिका काय? जे उमेदवार आहेत जे बॉन्डवर जरांगे पाटील यांना लिहून देतील त्यांच्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? हे बघा, ज्यांनी जरांगेंना पाठिंबा दिलेला आहे, ज्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन त्यांना पाठिंबा दिला अथवा त्यांच्याशी चर्चा केल्या, त्या माणसांची यादी आमच्याकडे आहे. त्या माणसाला ओबीसी कदापिही मतदान करणार नाही, प्रश्नच नाही. हां, महायुतीचे पण काही नेते आहेत. अभिमन्यू पवार, आम्ही नाही ओबीसी मतदान त्यांना करणार. तुम्ही नावानिशी जाहीर करणार आहे? हो, नावानिशी जाहीर करू आम्ही. अनेक लोक आहेत, त्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही आहोत. त्यामुळं येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी निश्चित योग्य ती भूमिका घेईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.